गर्दीत सुद्धा आपल्या मालकाला जाऊन हुडाकणार. आता इथं माणसं किती आहेत बघा, कुठं जाते. ह्याला प्रेम करणं म्हणते ती, आणि जनावरावरती किंवा एखाद्या बैलावरती असलेलं प्रेम. मित्रांनो बघा, एखादा बैल सांभाळायचं म्हटलं किंवा वासरू गाढवायचं म्हटलं तर त्याच्यावर किती जीव लावला जातो. आता कोरेगावच्या फाटीवर बाईटसाठी आलो होतो आणि जबरदस्त वस्तू जातीवंत दिसली. दादा नाव सांगा काय तुमचं? श्रीकांत माळी आरवी. आणि आरवी गाव. हा. आणि कुठल्या बैलाचा पैदास आहे किंवा काय? काळेबाग काळेवाडी माळशिराची तिथं आहे. हा, हा. मोठ्या सोन्यावर बैल पळत होता, मुंबईला बिनजोडला, हा हा. त्याची पैदास आहे. आणि बघा शिस्त किती आणि म्हणजे मालकाचं प्रेम किती आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल. जरा जवळ या, चला जाऊ, तुम्ही चालून दाखवा पुढे. मित्रांनो बघा मालकाचं शिस्त प्रेम किती आहे. आणि मोकळं वासरू. इथं एवढी लोक आहेत, बाकीच्यांना अंगावर जाते किंवा मारते, परंतु मालकावरती असणारा प्रेम तुम्ही बघू. इकडं बाजूला थांबा, कुठेतरी एका बाजूला जाऊन बघा. हे गर्दीत सुद्धा आपल्या मालकाला जाऊन हुडाकणार. आता इथं माणसं किती आहेत बघा, कुठं जाते. ह्याला प्रेम करणं म्हणते ती, आणि जनावरावरती किंवा एखाद्या बैलावरती असलेलं प्रेम कुणावर जातंय काय, असा जीव लावायला लागतो. मित्रांनो एक जातीवंत वस्तू आपल्याला बघायला मिळाली. नाव काय ठेवलंय? काळ्याच नाव आहे. नाव चांगलं ठेवा की एखादं. बर 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 बर. काढला का फेरा वगैरे? काय नाही ना, असू दे, अजून फेरा काढू नका जरा त्याला. वाज 25 एप्रिल 2000 म्हणजे 16 एप्रिल 2025 चा जन्म आहे. 7 महिने पूर्ण झाला, 8वा लागलाय. आणि ह्यो 3 महिन्यात असल्यापासून 6-7 किलोमीटर टू व्हीलरच्या मागे पडतो, आणि छकड्याला ह्याला 12 किलोमीटरचं टार्गेट आहे. होय. हे जे आपली लोक म्हणते की जास्त पळवू नका, पण हे जे सगळी थोडक्यात चायनीज कशी बारकी लवकर तयार करते खेळाडू, त्या पद्धतीने ह्याचं चालू आहे. बघा मित्रांनो, स्पोर्टचा खेळाडू कसा तयार होतो त्या पद्धतीनं त्याची तालीम चालू आहे. मित्रांनो बघा, एवढा जीव लावल्यानंतर तो नक्कीच मालकाचं नाव हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मैदानात करणार. आणि 7 महिन्यातच एवढा लढाय, तर जबरदस्त असं वासरू आपल्याला आज बघायला मिळालं. दादांच्या माध्यमातून जीव लावला की 100% ती गोष्ट तुमची वस्तू नाव करती का तर करती. असा नाव ठेवलंय काळ्या, आणि काळ्याच आहे. काळ्या पाय म्हणते ती. काळ्या पाय म्हणतात. आणि दुसऱ्या कुणाच्याही मागे जात नाही, फक्त मालकाच्याच मागे जातो. चालता बोलता आपण एकदा परत घरी जाऊन त्यांची मुलाखत घेऊया. आता आपल्याला दुटीला जायचं, त्यामुळे गडबड आहे. धन्यवाद. बघा मित्रांनो, बघू शकताय. या माघारी फिरून या पुढं. ह्यो असं असतंय बघा, असा जीव लावला तर जनावर पळतात.